आणि आजच्या दिवसामध्ये ऋतुराज त्याच्या सोबतीला आहे. तर दोन्ही पंचांचं देखील आजच्या दिवसात हार्दिक हार्दिक स्वागतम. तसेच DJ प्रितेश आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो देतो आहे सुमधुर संगीत आणि माझ्या आवाजाची गोडवा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. तसेच यूट्यूब चॅनल पाटील नेटवर्क्स आपल्याला थेट प्रेक्षेपण या मैदानातून पाहायला मिळते आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तसेच माझे स्कोरर कल्पेशजी कांबळी आपल्याला पाहायला मिळतील स्कोररच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी उपलब्ध. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागतम. चला ओपनर बॅटर्स मैदानात या. ओपनर बॅटर्स लवकर लवकर मैदानात जा. ओपनर वाव स्वागतम. टाळ्याने स्वागत केलं जात आहे. सामन्याला सुरुवात केली जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा. हे गणराया, हे विघ्नहर्ता, सुखकर्ता तूची आहे, दुःखहर्ता तूची आहे. तेव्हा कांबळी समाज आजच्या या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपला क्रीडा महोत्सव घेऊन आलेला आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानात. तर निर्विघ्न पद्धतीने हा क्रीडा महोत्सव आनंददायी वातावरणात साकारून घे अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. तसेच माझे आराध्य अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणी वंदन करतो आहे. बाबा आशीर्वादित करा, शब्दांची सांगड द्या आणि समस्त क्रीडाप्रेमी रसिक आणि क्रिकेटर्स यांचं मनोरंजन करण्याचं सामर्थ्य शब्दांमध्ये येऊन दे, हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. आई गावदेवीला वंदन आहे. माते, आज दुसरा दिवस तुझ्या मैदानावर हा क्रीडा महोत्सव साकारला जातो. आशीर्वादित कर आणि चांगला खेळ, रंगतदार क्रिकेट इकडे साकारून दे आणि समस्त कांबळी समाजाला आनंद करून ठेव अशीच विनम्र प्रार्थना तुझ्या चरणी आहे. गोलंदाज साक्षात यावेळेला पाचताळ संघाकडून पहिलं षटक हाताळताना पॉवर प्लेचं पहिलं षटक तर ओपनर बॅटर्स मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. वंश आणि आर्यन, तर वंश ऑन स्ट्राईक आणि आर्यन इज नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया पहिला चेंडू घेऊन येईल. सूर्यकांतचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने डीप थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर गली पॉईंट कव्हर मिड विकेट शॉर्ट लेग फाईन लेग 30 यार्डमध्ये पाहायला मिळते आहे. तर डीप लॉंग ऑन आणि पहिला चेंडूला टोला दिला जातो आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे. पाहूया सीमारेषा गाठतो आहे आणि चौकाराने मात्र आजच्या दिवसाची ओपनिंग केली जाते आहे. या धन्यवाद डीजे. साक्षात यांच्या पहिल्याच चेंडूला मात्र साक्षात चौकाराचा नजराणा मात्र घेतलेला आहे तो म्हणजे वंश फलंदाजाने. एक चांगला टोला दिला जात असताना पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे. यावेळेला टोला दिला जातो आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटकडे एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 5 वर पोहोचते आहे. 2 चेंडू हाताळून झालेले आहे. सुरेख नजाकत घेऊन इकडे मात्र बावडा संघाने चांगली सुरुवात केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. वंशच्या फळीतून एक चौकार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि स्ट्राईकला रोटेट केलं पुढच्या क्षणाला. यावेळेला ऑन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल आर्यन. पाहूया आर्यन काय करतो आहे, साक्षात काय करतो आहे पाचताळ संघासाठी.
यारकर पद्धतीचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, नजाकत दाखवतो आहे निर्धाव चेंडूच्या माध्यमातून आणि चांगल्या टाळ्याने मात्र स्वागत केलं जाताना पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र स्वागतम करतो आहे उत्तम गोलंदाजीसाठी, कारण आत्मविश्वास टाळ्याने वाजवला जाताना पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली रंगतदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. आजच्या दिवसात पहिला सामना रंगलेला ज्या पद्धतीने यावेळेला मात्र खेळला जातो आहे शॉर्ट कव्हरकडे. एकेरी धाव पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. तर आर्यन देखील आपलं खातं उघडतो आहे. या ठिकाणी धावसंख्या 6 पोचते आहे. सर्वप्रथम नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला पास्तळ संघाने, गोलंदाजीचा मारा करण्याचं स्वीकारलं आणि बावडा बी संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. यावेळेला पुन्हा एकदा यारकरचा प्रयत्न, लोअर चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळला जातोय शॉर्ट मिड विकेटकडे आणि एकेरी पुन्हाच एकदा कन्वर्ट केली जाताना पाहायला मिळते. काय चांगली जोडी, चांगल्या पद्धतीने एक आत्मविश्वासपूर्ण खेळ मैदानामध्ये साकारला जात असताना पाहायला मिळतोय आहे. उत्तम गोलंदाजी पास्तळ संघाकडून साक्षात देत असताना तर दोन्ही फलंदाज वंश आणि आर्यन हे मात्र चांगल्या पद्धतीने खेळी साकारताना बावड्या संघासाठी एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र थोडा शबलकर लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चकवा खाला आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 7 बिनबाद 7 अशी सध्याची बावडा बी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल येतो आहे. असं एवढा आवाज आला पाहिजे, कारण जेव्हा आपल्याकडे प्लेयर असतात तर आमच्यापर्यंत आवाज पोहोचणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ती कामगिरी कुणाल यांनी मात्र केली. आपलं नाव अभिमानानं सांगणं आणि पहिला चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट पद्धतीने खेळला जातो आहे. कव्हरला जागा बनवली जाते आहे, चकवा दिला जातोय क्षेत्ररक्षकाला, सीमारेषा काढली जाते, घेतोय चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. चौकाराने मात्र धावसंख्या वाढते आहे, पोहोचते आहे 11 1-1-11 ऑन द बोर्ड. सुरेख 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात वंश यांच्या फळीतून. 10 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय वंश पुन्हा एकदा. यावेळेला टोला उंच आहे, परंतु फटका मात्र फसतोय, कॅचला ड्रॉप केलं जात आहे, जीवदान मिळते आहे वंश यांना. सांगतात कॅच पकडा, मॅच पकडा, आनंद आहे, आनंदात खेळ साकारूया. कांबळी समाज नक्कीच या ठिकाणी आनंददायी वातावरण तयार करते. एकमेकांना मात्र टाळ्यांनी प्रोत्साहित केलं जाताना पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन शॉर्ट लेग कडे चेंडूला दिशा दिली जाते आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धावेने कन्व्हर्टेशन पुन्हा एकदा मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 13 1-3-13 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने बावडा बी संघ इकडे खेळत असताना दोन्ही फलंदाज आर्यन आणि वंशी फटकेबाजीची नजाकत मात्र चांगली पाहायला मिळते आहे. दमदार फटकेबाजीचं योगदान तो देत असताना इकडे पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र कुणाल यांच्याकडून सुरेख गोलंदाजीची नजाकत येली आहे आणि नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख पद्धतीने कमबॅकिंग करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे. एक झेलची संधी तर होती, परंतु नक्कीच मिड ऑफला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, संधी मिळाली आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीसाठी वंश आपल्याला पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जाते एकेरी धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते आहे, धावसंख्या पोचते ती म्हणजे 14 1-14 ऑन द बोर्ड. बिनबाद 14 अशी सध्याची बावडा बी संघाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 6 षटकं आहेत. 6 षटकांमध्ये जर विचार केला पॉवर प्लेचं दुसरे षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा शॉर्ट लेग अँड स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडूला दिशा दिली जाताना एकेरी धावेनं पुन्हा एकदा कन्व्हर्टेशन मिळते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या पुसते ती म्हणजे 15 2 षटकांच्या समाप्तीने. नक्कीच कुणाल यांनी या षटकामध्ये चांगली कामगिरी मात्र दाखवलेली आहे. तसं पाहायला गेलं तर 8 धावा फक्त दिल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकात 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 7 होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावा, तर धावसंख्या आपल्याला 15 पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने पॉवर प्ले इकडे साकारला जाताना पाहायला मिळतोय. फलंदाजाने मात्र देखील चांगली कामगिरी दाखवली आहे. वंश 2 चौकारांच्या मदतीने आपला खेळ साकारताना पाहायला मिळतो आहे. तर आर्यन 3 धावांवर खेळतो आहे, तर 12 धावांवर खेळताना वंश याला आपल्याला पाहायला मिळते. बावडा बी संघासाठी चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज प्रणय तिसरे षटक हाताळण्यासाठी येताना
आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. रणनीती बदलेल. क्षेत्ररक्षक डीपला आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया किती क्षेत्ररक्षक आपण बघता आहेत. स्क्वेअर लेग डीपमध्ये आहे. एक्स्ट्रा मिड विकेट डीप आहे. एक्स्ट्रा डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतं. तर थर्ड मॅन आहे आणि नक्कीच पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट लेग अँड फाईन लेग असं 30 यार्डमध्ये रचलेलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. आर्या नॉन स्ट्राईक. पाहूया प्रणय यांच्या गोलंदाजीला कसा सामोरा जातो आहे आणि काय रणनीती कुठल्या धावसंख्येची करामत केली जाईल की गोलंदाज मात्र या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळेल. कारण मागच्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या माध्यमातून उत्तम कामगिरी या जोडीने दाखवलेली पाहायला मिळते. प्रणय यांचा पहिला चेंडू या बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण हलका फुलका शॉट आहे. सुरक्षेत्ररक्षण आणि एकेरी धाव टिपली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 16, 16 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी बावडा बी संघाकडून केली जाताना पाहायला मिळते आहे. पास्ताल संघाला मात्र अजून विकेटचं पतन करण्यामध्ये काही यश मिळालेलं नाही आहे. उत्तम गोलंदाजी तर होते आहे, परंतु फलंदाज तेवढेच दांडगा अनुभव घेऊन चांगले फटकेबाजीची नजाकत देखील दाखवताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. याला वेळेला व्हेरिएशन दिला आहे. फटका फसला आहे. आता मात्र हातात कॅच आहे. कॅचला आता ड्रॉप केलं जाणार नाहीये. टिपतोय कॅच. विकेटचं पतन. OUT आउट या DJ. धन्यवाद DJ. ओहो, आमचा प्रितिश DJ मास्टर मात्र छान छान पद्धतीचे गाणे संगीत आपल्याला ऐकवतो आहे. जवळ ये ना गडे आणि चेंडू आला जवळ मिड ऑफला आणि उत्तम पद्धतीने झेल आणि विकेटचं पतन. वंश रूपाने पहिला झटका मात्र मिळतो आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. इकडे मात्र खराब चेंडू, नो बॉलचा इशारा पंच यांच्याकडून येताना. तर फ्री हिटचा नजराणा मात्र पुढच्या क्षणाला मिळणार आहे न्यू बॅटर्सला. नवा फलंदाज मात्र प्रज्वल आहे. पाहूया प्रज्वल काय करतोय कामगिरी. फ्री हिटचा नजराणा असणार आहे. हो, पुन्हा एकदा खराब. वाईट हा, नो बॉल. फ्री हिट पुन्हा असणार आहे. नो नंतर आलाय वाईट, त्यामुळे पुन्हा एकदा फ्री हिटचा नजराणा मात्र मिळणार आहे प्रज्वल याच्यासाठी. धावसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. 18, 18 ऑन द बोर्ड. एक गडी बाद अशी सध्या बावडा बी संघाची स्थिती आहे. वंश याने मात्र दमदार फटकेबाजीचे ओहो, परंतु फ्री हिट आहे. आहा, काय सुंदर चेंडू आला. कॅच अँड बोल्ड देखील झाला, परंतु फ्री हिट होता. काय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक दर्जेदार स्टायलिश फटका होता, परंतु नक्कीच सांगतात ना, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. फटका चुकला. निर्धाव चेंडूला कन्वर्ट केलं प्रणय या गोलंदाजाने. पाहूया पुढचा चेंडूला काय पद्धतीने दाखवतो आहे दिशा. यावेळेला बॅकफुटवर येऊन खेळला जातो आहे. ग्राउंड रूटचा शॉट आहे. पुन्हा एकदा कव्हरकडे येताना एक एकेरी धाव पुन्हा एकदा बोर्डावर लागते आहे. धावसंख्या 19, 19 ऑन द बोर्ड अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे. तर नक्कीच वंश याची मात्र प्रशंसा करावी लागेल, ज्याने चांगल्या पद्धतीने धावा तयार केल्या गेल्या. 12 धावा. तर चेंडू हाताळून झालेले आहेत ते म्हणजे 3. पाहूया चांगल्या पद्धतीने फाईन लेग कडे कट होता आणि दुहेरी धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हाताळून झालेले पाहायला मिळत आहेत. खूपच सुरेख पद्धतीने धावसंख्या 2ने पुन्हा एकदा वळणदार होताना पाहायला मिळते. धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या कल्पेची कांबळी म्हणजे स्कोरर मात्र नक्कीच उत्तम पद्धतीने शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पाहूया. चांगला टोला आहे, परंतु ताकद मोठी नाही आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात, परंतु
धावा परिपूर्ण केल्या जाताना देखील पाहायला मिळतील. नक्कीच 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक ब्रेक आहे. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23. घेऊया ड्रिंक ब्रेक आणि संगीताची साथ. तेवीस झाले 23. तर नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, एक गडी बाद अशी सध्या बावडा बी संघाची स्थिती आहे. चांगल्या पद्धतीचे प्रणयचे हे षटक मात्र यशस्वी, कारण एक आक्रमक फलंदाजाला त्याने डकआउटला पाठवलं वंश्याला, ज्याने ही चांगली 12 धावांची खेळीचं योगदान बावडा संघासाठी दिलं. तर चौथं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे नवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा साक्षात याला आमंत्रित केले जात आहे, ज्याने पहिले षटक हाताळलं आणि 7 धावा दिल्या गेल्या होत्या. त्याच्याकडून सुरेख अशी गोलंदाजीचा मारा होता, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळण्याचं कौशल्य देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण पॉवर प्लेच्या माध्यमातून जर विचार केला, क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये असतात आणि त्या माध्यमातून जर आपण विचार केला की 2च क्षेत्ररक्षक हे 30 यार्डच्या बाहेर असतात, त्यावेळेला उत्तम गोलंदाजी दाखवणं 7 धावा नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल साक्षात यांची. आता यावेळेला मात्र चौथं षटक घेऊन येताना साक्षात आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवर प्रज्वल हा फलंदाज ऑन स्ट्राईकवर असेल, तर आर्यन मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया ही जोडी जी कामगिरी करते आहे बावडा बी संघासाठी. नक्कीच आपण आयोजक नियोजन या ठिकाणी सुंदर पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्या माध्यमातून सुरेख खेळ देखील साकारण्याचं कौशल्य हे दाखवलं जाताना पाहायला मिळते आहे. पाहूया पुढचा चेंडू या षटकातला पहिला. सुंदर चेंडू, चकवा फलंदाजाला नाही, एसटी रक्षकाला आहे आणि लेग बायच्या माध्यमातून चौकार येतो आहे. 4 धावा. धन्यवाद डीजे. तर चौकार आणि धावसंख्या 27 वर पोचलेली पाहायला मिळते. 27 ऑन द बोर्ड. एक गडी बाद. एक चांगला मात्र नशिबाचा चौकार देखील या ठिकाणी मिळतो आहे लेग बायच्या माध्यमातून येताना. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र जबरदस्त क्लीन बोल्ड, OUT आउट.
डीजे धन्यवाद. येस, न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. प्रज्वल मात्र एक धाव करून डकआउटला दुसरा झटका. तर मितेश नवा फलंदाज येतो आहे मैदानाच्या आत. मितेश या ठिकाणी मात्र नक्कीच प्रशंसा केली जाईल. साक्षात काय कमालीचा गोलंदाजीचा नजराणा. मागचा एक चेंडू आपण बघितला लेगबाईच्या माध्यमातून, काय वेगळीचा चेंडू होता आणि पॅडवर जसा आला फलंदाजाचा चकवा दिला गेला यष्टिरक्षकाच्या आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर धावसंख्या 27 वर 2 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया यावेळेला न्यू बॅटर्स आहे मितेश काय करून दाखवतो आहे. आज कांबळी समाजाबद्दल थोडंसं म्हणायचं झालं तर गुजरात परिसरामध्ये जास्तीत जास्त विस्तारित हा समाज आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वानगाव बावडा आणि पास्तळ या ठिकाणी हा समाज विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी बावडा संघाने हे सुंदरसं नियोजन या ठिकाणी साकारलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. हा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू अख्खो टप्पा आणि एक धाव मात्र टिपली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 28 वर पोहोचते आहे. 28 ऑन द बोर्ड. 4थं षटक मार्गस्थ, 2 गडे बाद हे आपल्याला पाहायला मिळतं आहेत. तर कालच्या दिवसामध्ये गुजरात बाजूने जे काही संघ आले त्यांनी चांगलं योगदान या ठिकाणी दाखवलं. घोलवड येथील या संघाने एक सुरेख कामगिरी आणि 82 धावांची मोठी धावसंख्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून साकारली. तर मंथन या फलंदाजाने मात्र एक 42 धावांची मोठी खेळी साकारल्याचं आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं. तर आज देखील इकडे बावडा विरुद्ध पास्तळ या दोन्ही संघांमध्ये पहिली लढत ही आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि चांगला नजराणा घेऊन येत असताना फलंदाजीच्या माध्यमातून आगेकूच होत असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 29 वर पोहोचते आहे. 29 ऑन द बोर्ड. नक्कीच 2 गडी बाद आहेत. यावेळेला हलकासा ब्रशिंग होता. यष्टिरक्षकाला काही समजलं नाही आणि फाईन लेगकडे चेंडू जाताना वा दुहेरी धावा. पुन्हा एकदा चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. आणि धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 31 वर पोहोचते आहे. 31 ऑन द बोर्ड. तर बावडा बी संघ एक चांगली कामगिरी इकडे दाखवताना पाहायला मिळतो आहे. उत्तम पद्धतीचा खेळाचा नजराणा इकडे घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया पुढचा चेंडू. यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडू फुलटॉस करून आला. ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो आहे. एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित होईल तोपर्यंत पुन्हा एकदा चांगली रनिंग द बिटवीन दाखवली जाते आहे. 2 धावा पुन्हा एकदा साकारल्या जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 33 वर पोहोचते आहे. 33 ऑन द बोर्ड अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगल्या पद्धतीचा खेळ बावडा बी संघ. नक्कीच बावडा बीचा विचार जर केला तर बावड्यातलं आपलं जे कलोली देदाळ्यातलं मैदान आहे आणि या ठिकाणी रोज संध्याकाळी ही नक्कीच प्रॅक्टिस केली जाते आहे. आणि उत्तम असं ते मैदान आहे. त्या ठिकाणी देखील मी 2 वर्ष समालोचन केलं. उत्तम पद्धतीने सामने साकारणं हे कौशल्य हे तिकडे केले जाते आहे. आणि रंगतदार टुर्नामेंटचं तिकडे देखील आयोजन. परंतु कांबळी समाजाने इकडे निर्णय घेतला होता की या ठिकाणी चिंचणी गावदेवीच्या मैदानावर आपण हा क्रीडा महोत्सव हा साकारू, जेणेकरून वातावरण जे इकडचं असते पोषक आणि इकडे प्रेक्षकांची लागलेली वर्णी ही खूप महत्त्वाची असते. तर गोलंदाज मात्र पुन्हा एकदा कुणाल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ती म्हणजे 34. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक चांगला टोला देण्याचा प्रयत्न होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु कुणाल यांची गोलंदाजी मात्र पास्तळ संघासाठी सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. पास्तळचा जर विचार केला तर आपण बघता की आंबटगोड मैदान आणि त्या आंबटगोड मैदानाला आज काय इतिहास आहे. तर ज्या पद्धतीने नाईट टुर्नामेंट जवळजवळ 35 ते 36 वर्ष हे तिकडे नाईट टुर्नामेंट गाजते आहे. तर तो एक इतिहास आहे. आणि पास्तळ गावाचा इकडे हा संघ या ठिकाणी कांबळी समाजाच्या माध्यमातून मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. दरम्यान चांगली रनिंग द बिटवीन. पुन्हा एकदा धावसंख्येला वळण दिलं जातं आहे. धावसंख्या 36 वर पोहोचते आहे. 36 ऑन द बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीने बावडा बी संघ इकडे फलंदाजी दाखवतो आहे. तर गोलंदाजीचा नफितुली मारा जो आहे त्याला चांगला समाचार घेण्याचं कौशल्य देखील दाखवलं जातं. यावेळेला पुन्हा यार्काचा चेंडू पॅडवर आदळतोय. पंचांकडे दाद होती परंतु नक्कीच आपल्या सेफ झोनमध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे.
तो म्हणजे मितेश, जो दुहेरीच्या माध्यमातून योगदान देताना 6 धावांवर खेळतो आहे. तर आर्यन 10 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला उंच टोला आहे, क्षेत्ररक्षक पोचतो का नाही पोचत, थोडा आखूड पडतो आहे आणि संधी पुन्हा एकदा दुहेरी धावाची काय योगदान दिलं जात आहे. या ठिकाणी मितेश याच्याकडून दुहेरी 4 वेळा 2-2 धावा त्याने टिपल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्याला चांगली साथ आर्यन देताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. 5चं षटक मार्गस्थ, 5 चेंडू झालेले आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. चांगले खेळीचा नजराणा मात्र मितेश दाखवतो आहे. ओ डाऊन द लेग स्टंप, वाईडचा इशारा पंचांकडून येतो आहे. तर एक अतिरिक्त धाव इकडे पुढे सरकेल. धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळते. 39 ऑन द बोर्ड. अशी सध्या बावडा बी संघाची चांगली स्थिती, मजबूत स्थितीमध्ये म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये सामने आपल्याला पाहायला मिळाले, लो स्कोर सामना, कारण गोलंदाजीची नजाकत चांगली झालेली पाहायला मिळत होती. तर आता मात्र इकडे चांगला स्कोर अपडेशन पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो आहे, तो म्हणजे बावडा बी संघाकडून. यावेळेला हलकासा ब्रशिंग होता, कॅचला ड्रॉप केलं जाते आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्याचा पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्व्हर्टेशन हे पाहायला मिळते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 41. तर नक्कीच धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 वर पोहोचवलेली आहे. बावडा बी संघाने चांगली कामगिरी इकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ, रंगतदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. जय अंबे 11 बावडा यांच्याकडून आयोजन, नियोजन आणि कांबळी समाज टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2026 आपण बघता आहेत. या ठिकाणी यूट्यूब चॅनल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून रंगतदार क्रिकेटचा हा महासोहळा आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. चिंचणेगाव देवीचं मैदान. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 स्थिर आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. बाद गडी आहेत ते म्हणजे वंश आणि प्रज्वल. नक्कीच वंश यांनी चांगली सुरुवात, 12 धावा, आणि प्रज्वल गोलंदाज ओमकार आहे. पाहूया ओमकार गोलंदाजी राऊंड द विकेट कडून घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. उंची कमी आहे परंतु गोलंदाजी चांगल्या नजराण्याला घेऊन येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. या ठिकाणी शॉटला खेळलं जातं आहे आणि एकेरी धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 42 वर पोचते आहे. स्वागतम आहे आपला. ज्या पद्धतीने आज कांबळी समाज मागच्या आज दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ साकारत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगली उत्तम अशी सुरुवात देखील पाहायला मिळते आहे. यावेळेला चांगला शफल, चांगला शॉट केला जातो आहे. वार घेऊन येतो आहे. षटकार आहे की चौकार आहे? षटकार आहे. 6 धावा. धन्यवाद डीजे. याचं काय कमालीचा. पहिले तर काय 5 वेळा दुहेरी धावांचं योगदान हे आपल्याला मितेश याच्याकडून पाहायला मिळालं आणि आता एक षटकाराचा नजराणा. तर 16 धावांवर खेळताना आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडत असताना 48 धावांपर्यंत पोहोचली आहे धावसंख्या. बावडा बी संघाची एक चांगली धावसंख्या, एक चांगला उंचांक इकडे या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बावडा संघाकडून खेळ साकारताना काय कमालीचं योगदान सुरुवात वंश यांनी चांगली करून दाखवली होती आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना मितेशची फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. 16 धावांवर खेळतो आहे. तर एका बाजूला आपण बघता आहेत आर्यन जो 10 ते 12 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षकाला काय क्षेत्ररक्षित करता येत नाही आणि इकडे कॉल मध्ये मिस कॉल येतो आहे.
यस नो मध्ये गाडी अडकली आणि सांगतात ना बुलेट ट्रेन सारखी सनसनाट निघाली आणि रनआउटचा मात्र एक धोका पत्करावा लागला, तो म्हणजे आर्यनला. यस डीजे. तर आर्यनच्या रूपाने मात्र एक झटका इकडे पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या पद्धतीची कामगिरीचा प्रयत्न. तर एक चांगला गडी मात्र रनआउटच्या माध्यमातून इकडे होताना पाहायला मिळतो आहे. राजवीर न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. पाहूया राजवीर काय करतो आहे. राज करेल काय या ठिकाणी. फुलटॉस चेंडू काय तुडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. हातातून कॅचला धरणीला दान दिला जातो आहे आणि दुहेरी धाव इकडे परिपूर्ण केली जाताना पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धाव संख्या 50. 50 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. बावडा बी संघ यस टाळ्या वाजवा जरा. 50 धावा झाल्यात आपल्या. 51 झाल्यात. 51. धावसंख्या 51 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर चेंडू साकारून झालेले आहेत 5. पाहूया षटकातला शेवटचा चेंडू आहे. 4 आहेत का? हो 5 चेंडू आता होता आहेत. यावेळेला शेवटचा चेंडू नक्कीच ओमकारला आपण बघता आहेत. सुरेख गोलंदाजी, परंतु एक षटकार खाल्यानंतर कमबॅक देखील चांगला आणि ज्याने षटकार मारला आहे तो मितेश मात्र यावेळेला आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इकडे रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन केलं जात आहे शेवटच्या चेंडूमध्ये आणि धावसंख्या 51 वर स्थिर राहिली. 52 धावा विजयी लक्ष इकडे ठेवलं जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया 52 धावांचा पाठलाग इकडे पास्तळ संघ कसं करेल आणि किती धावाने रोखलं जाईल हे देखील इकडे पाहायला मिळणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, घेऊया संगीताचा आनंद आणि पुनश्च येऊया मैदानाच्या आत. या डीजे. धन्यवाद डीजे.
चला ओपनर बॅटर्स मैदानामध्ये जा. तो बॉल घ्या. पंचांकडून बॉल घ्या आणि दुसरे बॉल पाठवा. चला हार्दिक आणि कल्पेश ओपनर बॅटर्स मैदानामध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर 52 धावांचं विजयी लक्ष या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. ते म्हणजे पास्तर संघाला बावडा बी संघाकडून सुरुवात जबरदस्त. नक्कीच नाणेफेकीचा कौल पास्तर संघाने जिंकला. गोलंदाजीचा निर्णय घेतला. बावडा बीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तर नक्कीच या ठिकाणी बावडा बीने मात्र 51 धावा परिपूर्ण केल्या आणि 52 धावांचं विजयी लक्ष हे या ठिकाणी ठेवलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. भावेश आणि कल्पेश ना. भावेश आणि कोण? आर्यन ना. हार्दिक आणि कल्पेश. हार्दिक कोण आणि कल्पेश कोण ते सांगा. अच्छा, हार्दिक आणि कल्पेश ही ओपनर जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया या ठिकाणी काय कामगिरी करत आहे बावडा संघाच्या विरुद्ध. कारण उद्दिष्ट 52 धावांचा थोडंसं नक्कीच एक चांगलं साधेसं उद्दिष्ट आहे. रंगतदार क्रिकेट या ठिकाणी साकारलं जाईल करायचा नाद आहे. कांबळी समाज इकडे अवतरलेला आहे या ठिकाणी चिंचणगाव देवीच्या मैदानावर. ज्या पद्धतीने खेळ रंगतदार आणि बहारदार आजच्या दिवसात सुरुवात अशी सुरेख आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सुरेख सुरुवातीच्या माध्यमातून रंगतदार क्रिकेट देखील पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजीसाठी वंश मात्र तयार आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर हार्दिक ऑन स्ट्राईक आहे. हार्दिक आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया ऑन स्ट्राईकला तर पॉवर प्लेचं पहिले षटक. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. काय कामगिरी असेल पाहूया. पहिल्या चेंडूला घेऊन जात आहे. फुलटॉस चेंडू आहे. गुट्टोके बलवाला शॉट दाखवतोय परंतु ताकद नाही मिळत. जागा मोकळी जरी असली तरी शॉटमध्ये ती चमक असते ना ती पाहायला मिळाली नाही. परंतु रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून दुहेरी धावाने खातं उघडलं जातं आहे. टाळ्यांनी स्वागतम आहे. सुरुवात सुंदर आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला वंशची गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र फुलटॉसच्या पद्धतीने आला आणि फ्लॅट चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मिडविकेट क्षेत्रामध्ये. परंतु सांगतात ना की मजबूत फटका बसला नाही. 2 धावा आता उघडलं जाताना पाहायला मिळते आहे. या वेळेला पुन्हा एक चांगला चेंडू परंतु एसटी रक्षक आमचे दादा आहेत आणि प्रयत्न असणार आहे. व्हाईट अँड बाईज 2 आपल्याला पाहायला मिळतात. धावा पुन्हा एकदा. तर व्हाईटच्या माध्यमातून 1 आणि बाईजच्या माध्यमातून 1 अशा 2 धावा वाढत आहेत. धावसंख्या 4. तर चेंडू हाताळलाय तो म्हणजे फक्त 1. दुसरा चेंडू पुन्हा एकदा वंश घेऊन येताना राईट हँड बॉवर विकेट कडून. आहा पुन्हा एकदा चांगला टोला हलका फुलका सुरक्षित रक्षण आहे परंतु थ्रो. नक्कीच आपल्या देदाळेच्या मैदानामुळे थोडीशी सवय झालेली आहे. वरून थ्रो नाही दिला आणि कदाचित धोका असला असता कल्पेश यांना. परंतु धाव परिपूर्ण दुहेरीच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. तर नक्कीच गुजरातमधून संघ देखील मला वाटतं इकडे आलेला आहे. आपका हार्दिक हार्दिक स्वागतम है कामली समाज टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट में. दरमियान क्लीन बोल्ड के माध्यम से झटका मिला है यहाँ पे हार्दिक द्वारा. या डीजे धन्यवाद डीजे. बहुत ही बढ़िया गेंद वंश द्वारा साकारी गई और इस गेंद में क्लीन बोल्ड हो गए हार्दिक. हालांकि खूब बेहतर तरीके से बल्लेबाजी की नजाकत देने का प्रयोजन तो किया था. शॉट के ऊपर शॉट खेलना और रनिंग दी बिटवीन की सहायता से जिस तरीके से रन बटोरे गए यहाँ पे स्कोर देख रहे हैं हम 5 बने हैं. ओके
बैटर्स कुणाल देखते हैं, कुणाल की गेंदबाजी ने अच्छा नजारा दिखाया था। यहाँ पे बल्लेबाजी में स्ट्रेट ड्राइव की दिशा में खेला है, ऊपरी वाला शॉट था लेकिन नो मैन प्लेस में लैंडिंग करती हुई गेंद और स्ट्राइक को रोटेट किया गया है एक के माध्यम से। बढ़ता हुआ स्कोर 6 पे, एक खिलाड़ी आउट। यहाँ पे देखना है कल्पेश ऑन स्ट्राइक रहेंगे, जिन्होंने एक रन तो बनाया है, लेकिन वंश की गेंदबाजी की प्रशंसा बिल्कुल की जाएगी। बेहतरीन गेंदबाजी के माध्यम से जो नज़ाकत दिखाई दे रही है बाड़ा बी के लिए, बेहतरीन। यहाँ पे ओहो प्रयास फ्लैट गेंद का, लेकिन क्रॉस बैट से खेलने और इनसाइड अंदरूनी किनारा आता हुआ एक रन को बना लिया है। यहाँ पे जो गेंदें होती है कहीं ना कहीं पे चकमा देने वाली गेंदें होती है, कभी हिट भी देती है तो कभी फिट भी देती है, फंसाती भी है। तो इस तरीके से यहाँ पे ये ऐसी ऐसी गेंदें आती है और यहाँ पे बिल्कुल एक से संतुष्ट होना पड़ा है। तो स्कोर 1 से बढ़ता हुआ पहुंचा है 7 पे। अगली गेंद फिर एक बार वंश की सामना करेंगे कुणाल, हवाई सफर फिर एक बार, ऊंची उड़ान तो है, नो मैन प्लेस में लैंड करेगी और दोहरी रन रनिंग द बिटवीन। यहाँ पे रनिंग द बिटवीन के सहायता से ही आगे बढ़ना पड़ेगा शायद से, क्योंकि वो शॉट की नजाकत लाना बहुत जरूरी है और एक ओवर की समाप्ति भी होती है। यहाँ पे स्कोर बना है 9। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 9, 1 विकेट के नुकसान पे। फिलहाल पास्टल टीम यहाँ पे अपना योगदान कहते हैं ना 52 रन का विजयी लक्ष्य दिया गया है। क्या काफी अच्छी बल्लेबाजी की नजाकत बावड़ा बी ने दी थी और गेंदबाजों का काफी अच्छी तरीके से समाचार भी लिया था बल्लेबाजी के माध्यम से। जिस तरीके से वंश की बल्लेबाजी देखने को मिली और मितेश की बल्लेबाजी देखने को मिली थी, खूबसूरत नज़ारे दिखाई दी। 17 रनों का पारी खेला था मितेश ने एक अच्छे शॉट के माध्यम से। और इस वक्त गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है आर्यन को। देखते हैं कल्पेश ऑन स्ट्राइक। एक कल्पेश और कुणाल की जोड़ी क्या रंग लाएगी पास्तल के लिए, एक अच्छा योगदान देगी, क्योंकि जरूरत भी है एक अच्छे बल्लेबाजी की। 52 का लक्ष्य दिया गया है जीत का, तो उसका पीछा बहुत ही बढ़िया तरीके से होता हुआ। थोड़ा सा गेंदा बढ़िया आई है, यहाँ पे देखिए फॉलो थ्रो में खूबसूरत फील्डिंग का नजारा तो था, खतरा था। यहाँ पे नो बॉल का इशारा अंपायर की ओर से आता हुआ अगला पल देखने को मिलेगा, फ्री हिट। स्कोर 1 से बढ़ा हुआ है 10-10। यहाँ पे देखिए फ्री हिट है, फिर एक बार एक में तब्दीली लाई गई है और स्कोर 11 पे पहुंचेगा। बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी साकारते हुए यहाँ पे आर्यन नजर आए। पहले तो वंश ने गेंदबाजी की थी पहले ओवर की पावर प्ले के, और अभी पावर प्ले दूसरे ओवर की यहाँ पे गेंदबाजी साकारते हुए गेंदबाज आर्यन नजर आते हैं। एक बढ़िया गेंदबाजी, फ्री गेंद को भी किस तरीके से आसानी से एक में तब्दीली खाली दी गई है और बढ़िया तरीके से गेंदबाजी बावड़ा की ओर से होती हुई। तो पास्तल को थोड़ा सा आगे बढ़ के खेलना पड़ेगा, नजारा दिखाना पड़ेगा, चौके और छक्के की बरसात जरूरी है। यहाँ पे शफल किया है, 30 यार्ड को तोड़ा है, स्क्वायर लेग में गेंद बाउंड्री लाइन बार, 4 रनों का इजाफा। या डीजे चलो डीजे। यहां पे कुणाल ने दर्शा दिया है एक अच्छे बल्लेबाजी की नजारा, खूबसूरत पारी दिखानी ही पड़ेगी। यहां पे देखिए डाउन द लेग स्टंप, वाइट का इशारा आएगा, एक अतिरिक्त रन भी बनेगा और स्कोर में तब्दीली भी मिलेगी। स्कोर पहुंचा है 16 पे। काफी अच्छा कमबैक किया गया है यहाँ पे। पास्तल ने शुरुआत थोड़ी सी बढ़िया रही, लेकिन जियो अच्छे बल्लेबाजी की नजाकत दिखा रहे थे। हार्दिक जल्दबाजी में थोड़े से डकआउट में पहुंचे और यहाँ पे देखिए उनकी जगह पे कुणाल आए, तो कुणाल ने एक अच्छी पारी का नजारा भी दिखाना शुरू कर दिया है। पास्तल के लिए अच्छे योगदान के लिए तैयार है। देखते हैं अगली गेंद, यहाँ पे हाफिज की गेंद है, खराब गेंदबाजी का नजारा है। थर्ड मैन में गेंद फील्ड किया जाएगा, तब तक एक में तब्दीली मिलेगी, वाइट का भी इशारा आएगा। 22 और वाइट 2 रन बनेंगे तो स्कोर पहुंचा है 18 पे। यहाँ पे आर्यन को वापसी करनी पड़ेगी बावड़ा के लिए, क्योंकि यहाँ पे अच्छी वापसी पास्तल के दोनों बल्लेबाज दिखा रहे हैं। मौका मिलता है रन बटोर लेते हैं।
अगली गेंद, फिर एक बार खराब गेंद है, बाहर निकल के खेलना भी चाहते थे कल्पेश, लेकिन यहाँ पे फिर एक बार वाइड का इशारा, 22 भी आएगा, फिर एक बार 2 रन बनते हुए स्कोर बना है 2-0-20। काफी अच्छा है पास्टल के लिए। मौके बोलते हैं ना, बोनस कहते हैं इसे, ये बोनस मिल रहा है, वाइड भी मिल रही है, 22 भी मिल रहा है, मौका अच्छा है, शॉट बड़े शॉट कम आते हैं लेकिन फ्री बोनस बहुत जरूरी मिलती है। बिल्कुल, हम लोग मोबाइल यूज़ करते हैं, इंटरनेट की सेवा फ्री में मिलती है तो खुश हो जाते हैं। चाहे आप 1.5 GB या फिर 2 GB का जब रिचार्ज मारते हैं मंथली का, तो ये ऐसे ही यहाँ पे फ्री बोनस मिल रहा है वाइट और 22 के माध्यम से। यहाँ पे देखिए बैकफुट बैक पे लॉन्ग ऑन पर खेला गया है, जब तक फील्ड होगा। हेलो, बिल्कुल एक अच्छा चौड़ तो खेला था, लेकिन कुणाल चाहते थे कि चौका जाएगी कि क्या है ना, बहुत दिल्ली बहुत दूर थी, एक ही रन बटोरा है यहाँ पे और एक के साथ में कन्वर्टेशन आया है 21-21 ऑन द बोर्ड। हेलो या बस स्कोर 21 पे पहुंचा है। देखते हैं क्या होगा अगले गेंद में। आर्यन थोड़ी सी लंबी गेंदबाजी करते हैं और ये ओवर जो है थोड़ा सा लंबा विस्तारित हो चुका है। शायद से इस ओवर में देखेंगे कि 22 स्कोर पहुंचा है, 1 2 3 4 5, एक नो बॉल और 4 वाइट। इस तरीके से थोड़े से ओवर को थोड़ा सा लंबा करते हुए नजर आ रहे हैं आर्यन। यहाँ भी अच्छी गेंद है और थर्ड मैन की दिशा में फील्ड किया गया, एक से संतुष्ट होना पड़ेगा। बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी आती है तो बावड़ा के लिए एक अच्छा कमबैकिंग हो सकता है, लेकिन जिस तरीके से यहाँ पे पास्टल को जो बोनस मिले हैं ना ये ओवर में, वो तो बेनिफिटल्स है क्योंकि यहाँ पे अपडेशन मिलता है और आपको बनाने का है 52 रन का जीत का लक्ष्य है और इसका पीछा काफ़ी अच्छी तरीके से चलता हुआ, क्योंकि दूसरा ओवर चल रहा है और स्कोर बना हुआ है 23 पे। तो बहुत ही बढ़िया अच्छा काम करते हुए यहाँ पे पास्टल के बल्लेबाज नजर आते हैं। तो मैं कहूँगा यहाँ पे बोनस अच्छे दिए जा रहे हैं, ये है खास बात। अगली गेंद, या बिल्कुल टेक्निकल शॉट खेला है पॉइंट में, लेकिन खराब फील्डिंग का नजारा और गेंद पहुंच रही है, क्या फील्ड किया गया है, बेहतरीन फील्डिंग की नजाकत, क्या खूबसूरत से टैपिंग किया गया था कुणाल द्वारा और 3 में परावर्तित किया गया है शॉट को। तो ओवर की समाप्ति होती है और स्कोर पहुंचा है 2 ओवर की समाप्ति 26 ऑन द बोर्ड। बढ़िया पारी की नजाकत, बोनस मिले हैं पावर प्ले में, क्या बोनस पाए हैं आपने, अच्छी पॉइंट आपको मिले हैं यहाँ पे। जीत का लक्ष्य अभी बहुत ही करीब आता हुआ, क्योंकि 52 का लक्ष्य है, 26 बने हैं, अभी भी 26 बनाने हैं। देखते हैं, 4 ओवर में 26 बनाना है, आसान है बिल्कुल। बहुत महंगे साबित रहे यहाँ पे आर्यन। उम्मीद थी कि अच्छी गेंदबाजी हो सकती है, अच्छी पारी बल्लेबाजी के माध्यम से, जैसे कि वंश और मितेश ने बहुत ही बढ़िया पारी की नज़ाकत दिखाई। लेकिन यहाँ पे इस वक्त में जो बोनस पॉइंट आर्यन द्वारा दिए गए, ये नहीं होना चाहिए था। अगर ये रुकते तो मैच में रोमांच भी हो सकता था, क्योंकि दोनों टीमें बहुत बार आपस में भिड़ चुकी होगी, एक दूसरे को बाखूबी जानते भी है और अपना खेल भी जानते हैं। तो यहाँ पे इस वक्त फिर एक बार गेंदबाजी के लिए आए हैं, वंश को आमंत्रित किया गया है, देखते हैं कमबैक करेंगे। पावर प्ले का खेल तो खत्म हो चुका है, डीप में फील्डिंग का युवा रचना नजर आ रही है, खूबसूरत तरीके से डीप कवर है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट लॉन्ग लेग, इस तरीके से फील्डिंग की रचना 30 यार्ड के बाहर में। तो 30 यार्ड में हम देख सकते हैं थर्डमैन है, पॉइंट है, कवर है
और फाइन लेग। इस तरीके से सुरेख ऐसी युवा रचना बनाई चुकी है वंश ने। इस वक्त फुल टॉस गेंद है, खेला गया है स्क्वायर लेग फाइन लेग के बीच में। यस, छोटे कद वाले छोटे खिलाड़ी यहाँ पे फील्डिंग का अपना योगदान देते हुए नजर आए हैं। स्कोर 1 से बढ़ता हुआ 27-27 ऑन द बोर्ड। अगर कहीं ना कहीं पे विकेट का योगदान लेते हैं वंश, जिस तरीके से एक विकेट खोया गया, हार्दिक के माध्यम से झटका मिला पास्तल को, तो यहाँ पे कमबैक करने के लिए विकेट का योगदान बहुत जरूरी है। यॉर्कर टाइप की गेंद आई थी, ग्राउंड रोड स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑफ की दिशा में खेला गया और एक में कन्वर्टेशन मिलता है। फिर एक बार 1-2 से काम अच्छा हो सकता है, लेकिन यहाँ पे विकेट का भी योगदान बहुत जरूरी है बावड़ा बी टीम को। लेकिन दोनों बल्लेबाज डटे हुए हैं क्योंकि दूसरे ओवर में काफी अच्छा योगदान उनकी तरफ से मिला और इस योगदान के माध्यम से एनर्जी डेवलप हो चुकी है। तो जीत के लिए पूरा पूरा प्रयास है, कमबैक तो बावड़ा को करना पड़ेगा। हाँ, यहाँ पे देखिए गेंद आई पैड पे और फिर एक बार स्क्वायर लेग की दिशा में, फाइन की दिशा में फील्ड किया गया और एक में तब्दीली आई। स्कोर बनाया 28-28 ऑन द बोर्ड। 29 रन बने हैं। काफी अच्छा योगदान दिया जा रहा है, काफी सुरेख पद्धति से बल्लेबाजी साकारती हुई पास्तल की टीम यहाँ पे नजर आ रही है। लेकिन वंश की गेंदबाजी वापसी और वापसी करने का पूरा पूरा प्रयोजन तो कर रही है, सफल भी होते रहे हैं क्योंकि इक्का दुक्का से रोकने का जो पूरा प्रयास किया जा रहा है। हालांकि ज़रूरत विकेट की भी है यहाँ पे बावड़ा बी को। अगर अच्छे बल्लेबाज यहाँ पे आते हैं डकआउट में तो फिर इरादे और मैच में जो रोमांच चाहिए वो भी मिल सकता है देखने के लिए। लेकिन यहाँ पे कर रहा गेंदबाजी, फुल टॉस स्क्वायर लेग में किया गया है, पुल गया है, चौका या डीजे। और चौके की सहायता से स्कोर बना है 33-33 ऑन द बोर्ड। कल्पेश बहुत ही बढ़िया शॉट का नजारा और यहां पे देखिए फिर एक बार कम बैक किया, धीमी गति से खेला है मिड विकेट की दिशा में। पहला जो शॉट आया, पुलर की गेंद आई, पुल किया गया स्क्वायर लेग की दिशा में। क्या नजाकत, कहते हैं ना, मिलते हैं मौका लगाते हैं चौका, यही बात हो गई। और यहाँ पे ओवर की हुई समाप्ति, तो 3 ओवर की समाप्ति है, ड्रिंक टाइम रहेगा। स्कोर पहुंचा है 34 पे, 34 ऑन द बोर्ड।
दोनों डीजे। यस, ड्रिंक टाइम के बाद 3 ओवर की समाप्ति, स्कोर बना है 34। 18 गेंदें शेष है, 18 की जरूरत भी है। 52 का लक्ष्य है, 18 गेंदे 18 की दरकार अभी भी शेष है। क्या मौका बना दिया आर्यन की गेंदबाजी ने, वहां पे टर्निंग हो गया पॉइंट। और पास्तल एक मजबूत स्थिति में यहाँ पे नजर आ रहे कल्पेश और कुणाल, ये दोनों बल्लेबाज काफी अच्छा योगदान देते हुए, दोनों बल्लेबाज एक एक चौके की सहायता से अपनी पारी को निभाते हुए नजर आ रहे हैं। पास्तल के लिए बढ़िया योगदान है। तो गेंदबाजी के लिए अभी इस वक्त प्रणील है, देखते हैं प्रणील क्या करेंगे, क्या वापसी देंगे। 18 गेंदे 18 की दरकार अभी भी शेष है, मैच अभी भी है, रोमांचित होकर सकते हैं, लेकिन हुनर होना चाहिए गेंदबाज के पास। देखते हैं, यहाँ पे बैकफुट पे आके खेला गया है, धीमी गति वाला शॉट है, मिड विकेट की तरफ में मोड़ा है और एक में फिर एक बार तब्दीली दे लेके आए हैं यहाँ पे बल्लेबाज। 17 गेंदे 17 की दरकार, बहुत ही बढ़िया रोमांच हो सकता है, लेकिन करना पड़ेगा। कामली समाज आज इकट्ठा हुआ यहाँ पे चिंचनी गांव के मैदान में, ज़्यादातर गुजरात में अपना फैला हुआ समाज। और अगर बात करते हैं महाराष्ट्र में तो घोलवड़, वानगांव, बावड़ा और पास्तल। तो कल घोलवड़ को हमने देखा, एक अच्छी पारी की नज़ाकत, और आज यहाँ पे बावड़ा और पास्तल, ये दो टीमें आपस में भिड़ी हुई नज़र आ रही है। तो कामली समाज का फिर एक बार गुजरात से हमारी टीम भी आज यहाँ पे पहुंची हुई है। कल के दिन में भी खूबसूरत नज़ारा देखने को मिला इस मैदान के बीच में, आज भी होगा रोमांच। या चलते अगली गेंद, बहुत ही बढ़िया तरीके से कट कर दिया है थर्ड मैन की दिशा में, फील्ड होगी लेकिन एक में तब्दीली होगी। चलो अगले मैच के लिए मैं आमंत्रित करूंगा तो चेड़ादेव कत्तलवाड़ा वर्सेस उमरगाम काटाफरिया, दोनों कप्तान को प्लीज मैं आमंत्रित करूंगा। आइए टॉस के लिए हम टॉस करेंगे। अगला मैच आपका है, आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं इस क्रीड़ा महोत्सव में। जिस तरीके से कल के दिन में बहुत ही रोमांच था, आज के दिन में भी रोमहर्षित मैच मैदान के बीच में शुरू है, बावड़ा विरुद्ध पास्तल के बीच में। तो बावड़ा भी जिन्होंने पहली पारी बल्लेबाजी की, 51 रन बनाए, 52 का लक्ष्य। इस वक्त स्ट्रेट ड्राइव, लेकिन कैच को किया ड्रॉ, बहुत बढ़िया फील्डिंग है, फील्डिंग की नजाकत खूबसूरत है, रोका है बाउंड्री को, कैच था लेकिन विकेट अगर आ सकती थी तो एक बढ़िया विकेट रहती थी तो कुछ टर्निंग पॉइंट भी मिल सकता था, लेकिन खोया है, हाथ से खोया है गेंद को। पंच किती घेतले, 2 का 3 रन? पंच 2 रन ना, यस 2च रन आलेले आहेत। तो स्कोर 2 से बढ़ता हुआ 39, बिल्कुल 39 ऑन द बोर्ड। खूबसूरत पारी, दोनों बल्लेबाज अपनी पारी, याद देखिए फिर एक बार हुप तो किया है, कैच को नहीं बाउंड्री को तब्दील किया है। या डीजे या यस, ओव्हर की समाप्ती है। पाटलांचा बैलगाडा केला इकडं राडा, राडा तर केला पास्तळच्या दोन्ही फलंदाजांनी, ज्यांचं नाव आहे कुणाल आणि कल्पेश। मिथून रास आहे, आक्रमकता दाखवतायत, फलंदाजीचा दमदार नजराणा घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 43, 43 ऑन द बोर्ड। आता मात्र 9 धावांची गरज आहे, पाहूया 12 चेंडू 9 धावा, 12 चेंडू आणि 9 धावांचे हे समीकरण कुठल्या पद्धतीने साकारलं जाईल। पास्तळ वाटलं नव्हतं की 52 धावा एक चांगला उद्दिष्ट आहे, परंतु आर्यनची खराब गोलंदाजीने मात्र टर्निंग पॉइंट दिला। त्याच क्षणामध्ये, त्याच षटकामध्ये सामना हा इकडे पास्तळ संघाने आपल्या बाजूला वळवून घेतला। मितेश यावेळेला एका चांगली गोलंदाजीचा प्रयत्न, मितेश यांच्याकडून फलंदाजीचं उत्तम झाली होती, परंतु इकडे मात्र गोलंदाजाने फसवून ठेवलेला आहे बावडा बी संघाला। कारण ज्या पद्धतीने एक चांगली कामगिरी मितेश यांच्या फळीतून आलेली 17 धावांची चांगली फटकेबाजीची नजाकत त्यांनी दाखवली, 5 वेळा दुहेरी धावा, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक असं योगदान त्याने त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून दाखवलं होतं। तर पाहूया या ठिकाणी धावसंख्या मात्र 44 आहे।
पुन्हा एकदा एक धाव मिळते आहे, वाईडच्या रूपाने येते धावसंख्या 45. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू 7 धावा. सामन्यात रोमांच घेऊन येऊ शकतात जर कौशल्य असेल. डॉट चेंडू आले आत तर होऊ शकतं, परंतु पुन्हा एकदा वाईडचा इशारा. इकडे मात्र बावडा बी संघ कुठे ना कुठेतरी खराब गोलंदाजीमुळे पिछाटीवर आला. फलंदाजीचं खूपसूरत कामगिरी केली होती, परंतु 2 उत्कृष्ट गोलंदाजांची त्यांना गरज होती आणि तिकडे मात्र कुठे ना कुठेतरी कमी पडले असं म्हणावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुलचा शॉट. 6 चौकार आहे. पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा. बरोबर. डीजे. यस, धावसंख्या 50 परिपूर्ण आहे. 2 धावांचं जुनी लक्ष्य शेष आहे. चला, टॉस के लिए आ जाएंगे आप उमरगाव कत्ताफरिया, बरोबर ना, आणि छेड़ादेव कत्तलवाड़. दोनों कप्तान को मैं आमंत्रित करता हूं. अगला मैच आपका है उमरगांव कट्टाफरिया वर्सेस छेड़ादेव कत्तलवाड़. दोनों कप्तान को मैं आमंत्रित करता हूं. अगला मैच आपका है. टॉस के लिए आ जाएगा प्लीज. और यहाँ पे मैच को फिनिश किया गया है. चलिए ना फिनिश. यस, जीत 5 दाल. धन्यवाद डीजे. या विजयाचा शिल्पकार कुणाल ठरतोय, ज्याने 31 धावांची मोठी खेळी साकारली आणि तोच ठरतोय याच ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. पुरस्कार विजेता. पास्तळ संघासाठी भरीव कामगिरी कुणाल यांच्याकडून झाली आहे आणि या ठिकाणी नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना प्रदान केला जाईल. जय अंबे बावडा द्वारा आयोजित